नागपुरातल्या बेलतरोडी या भागातील शाळेच्या परिसरात अजूनही पाणी, शाळेच्या आवारात पाणी साचल्यामुळे शाळा आजही बंद राहणार। तर गडचिरोली जिल्ह्यात वैनगंगा, प्राणहिता, गोदावरी, पाल आणि कठानी या 5 नद्यांना पूर, तर जिल्ह्यातील 22 रस्ते यामुळे बंद, शिवाय 6 तालुक्यांचा संपर्कही तुटला। चंद्रपुरातल्या ब्रह्मपुरीमध्ये वैनगंगा नदीला आलेला पूर ओसरण्यास सुरुवात, तर 8 गावांना या पुराचा फटका। ब्रह्मपुरी आरमोरी मार्ग अद्यापही बंद, हजारो हेक्टर शेतीला याचा फटका। दक्षिण मुंबईतील कर्नाक पूल आता सिंदूर या नावाने ओळखला जाणार। मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते आज या पुलाचं लोकार्पण, दोन्ही उपमुख्यमंत्री सुद्धा इथे उपस्थित राहणार। गुजरातमध्ये महिसागर नदीवरील पूल कोसळून दुर्घटना, 5 वाहनं नदीत पडून 14 जणांचा मृत्यू, शोधकार्य अद्यापही सुरू। नागपुरात समाज भवनाच्या हॉलमध्ये पडदे लावून शाळेचे वर्ग भरवले जात आहेत। पडदे लावलेल्या वर्गखोल्या 1ली ते 10वीचं शिक्षण घेतलं जात आहे। नागपूर जिल्ह्यातील शिवणगाव पुनर्वसनाच्या शाळेचं हे भीषण वास्तव समोर। मासिक पाळीच्या संशयावरून शाळकरी मुलींची विवस्त्र तपासणी, शाळेच्या स्वच्छता गृहातील भिंतींवर रक्ताचे डाग आढळल्यानंतर शहापुरातला हा धक्कादायक प्रकार समोर, पोक्सो अंतर्गत मुख्याध्यापिकेला अटक। दिल्ली एनसीआरमध्ये 4.1 रिश्टर स्केलच्या तीव्रतेचा भूकंप, दिल्लीसह नोएडा, गाझियाबाद या ठिकाणी सुद्धा जाणवले भूकंपाचे धक्के। राजे यशवंतराव होळकर योजनेमध्ये मोठा घोटाळा झाल्याचा आरोप, अनेक शाळांनी विद्यार्थी कागदावर दाखवून कोट्यवधी लाटल्याचं म्हणत दीपक बोराडे आणि बळीराम खटके यांच्याकडून फडणवीसांकडे तक्रार। गुरुपौर्णिमेनिमित्त आता साईनगरी शिर्डी भक्तांनी गजबजली। आजपासून 3 दिवसीय उत्सव या ठिकाणी सुरू, तर सोलापूरच्या अक्कलकोटमध्ये सुद्धा गुरुपौर्णिमेनिमित्त हजारो भाविक दाखल। लॉर्ड्सच्या मैदानावर आजपासून 3री कसोटी, हिरव्यागार खेळपट्टीवर फलंदाजांचा कस लागणार। बुमराहच्या पुनरागमनाची शक्यता, तर जोफ्रा आर्चर 4 वर्षांनंतर कसोटी खेळणार।